नमस्ते, वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईस. सो आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 6:30 आणि मी चाललो आहे श्रेयांशला हॉस्पिटलमधून घरी आणण्यासाठी. तर श्रेयांची तब्येत आता पूर्णपणे ऑल ओके झालेली आहे. सो आता त्याला थोड्या वेळापूर्वी डिस्चार्ज दिला डॉक्टरनी. एक शेवटची सलाह होती. सो आता मी पूर्ण फॅमिली असल्यामुळे आपली मोठी गाडी घेऊन चालले हॉस्पिटलमध्ये. सो आजचा ब्लॉग आपण इथेच सुरू करूयात. समोर काहीतरी भाडेकरू आले होते, म्हणजे भाडेकरू आलेले आहेत किंवा जात आहेत, आय डोंट नो. पण त्यांच्यामुळे थोडंसं आपल्याला 2 मिनटं थांबावं लागत आहे. हे समोर गाडी घेत आहेत आणि आपण लगेच निघणार आहोत. सो फार लवकर पण चाललो, कारण की फार प्रचंड अशी ट्रॅफिक राहते नंतर 7च्या नंतर. सो तर आपण चला निघूयात. अशा प्रकारे आता आपण निघालेलो आहो. सीट बेल्ट वगैरे मी पूर्णपणे लावलेला आहे. सो ऑलवेज रूल फॉलो करा, आणि पोलिसांसाठी नाही पण आपल्या सेफ्टीसाठी गरजेचं आहे. ओ पैसा फारच जवळ केली त्याने गाडी. ओके, सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे नांदेडची सायंकाळची ट्रॅफिक. सो काहीच आज ब्लॉगमध्ये फार मजा येणार आहे. सो बी कंटिन्यू गाईज. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्ताच 5 मिनटापूर्वी आहे ना जिमवरून आलो होतो आणि मला लगेच जावं लागलं. सो मला कोल्ड बाथ पण आज घेता आला नाही. आणि यु नो गाईज, सगळ्यांना माहीत असतं जिममधून आल्याच्या नंतर आपल्याला फ्रेश अशी आंघोळ करावी वाटते. सो ती आज माझ्याने मिस झाली आणि असाच मी फ्रेश झालो मस्तपैकी. मी आत्ता आलेलो आहे वर्कशॉप कॉर्नर जवळ, आणि राज कॉर्नरची जी ट्रॅफिक होती ना, सो अनबिलिव्हेबल या टायमाची. आता मी थोडक्यात तुम्हाला वर्कशॉप ते डॉक्टर लाईन थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला मी ट्रॅफिकची. हे बघा, काहीच तुम्ही एन्जॉय करा. आणि अशाच प्रकारे आपल्याला मस्तपैकी गाडी चालवायची आहे ट्रॅफिकमधूनच. ते बघा, वर्कशॉप कॉर्नरचा जो सिग्नल आहे, सिग्नल आपल्याला लागलेला आहे. 40 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. सो 37 मिनिट्स आर रिमेनिंग. आणि सायंकाळचा नांदेड येथील वर्कशॉप कॉर्नरचा नजारा तुम्ही बघा. फुल अँड फुल मार्केटिंग, फ्रूटचे झाडं आहेत, हॉटेल्स आहेत, आणि त्यामध्ये आपण चाललेलो आहोत डॉक्टर लाईनला. हे बघा ट्रॅफिक. तर चला मित्रांनो, सिग्नल सुटलेलं आहे आपलं. सो गाईज, आता आपण आलेलो आहोत श्रीनगर इकडे. म्हणजे हा आपला जायचाच रस्ता आहे डॉक्टर लाईनचा. सो स्लोली आपण चाललेलो आहोत. आपली स्पीड ही 20 km/h स्पीड आहे, कारण की फास्ट आपल्याला गाडी चालवता येत नाही, बिकॉज आपण सिटीमध्ये आहोत. सो हे बघा, श्रीनगरचा एरियाच आहे. हे बघा मधात कसा घुसला आहे. आज बऱ्याच राज्यामध्ये इलेक्शन होते आणि त्याचेच हे फटाके पुढं फुटत आहेत.
तर गाईज अशा प्रकारची आपल्याला संध्याकाळी ट्रॅफिक पाहावयास मिळते आणि प्रचंड असा कदर येऊन जातो गाडी चालवायला. आता मी झालं पण कंटिन्यू 10 मिनिट झालं मला या सिग्नलवर थांबून. सो आणि बाकीच्यांनी पण बघा तिकडे पार्टीचा जल्लोष होत आहे, त्याच्यामुळे ते थांबावं लागत आहे आपल्याला. सो 4 व्हीलरनं सिटीमध्ये जाणं म्हणजे महाभयंकर आहे, महाभयंकर. A few moments later. सो गाईस परत एकदा ट्रॅफिक अँड ट्रॅफिक पूर्ण चक्का जाम झालेला आहे. आता आपण मेन रोडचा रस्ता तर पूर्णपणे बंद करून ठेवला त्यांनी. सो आता आपल्याला शॉर्टकट जावं लागणार आहे. आता आम्ही बिल काउंटर करतोय आणि आता पोहोचलोय. श्रेयांश हाय. कुरकुरे घेऊन दिले. सो बिलाची प्रोसिजर सगळी होती आहे आणि आपण गाडी पार्किंग तिथं लावलेली आहे. आज कालपासून काकू पण दवाखान्यातच आहे. हॅलो गाईज. सामान नेऊन ठेवा ना सगळं. मेडिसिन राहिलं काय अजून? आणि मेडिकल बंद आहे की? त्यांना ती कुठे झाला? भाऊ दाखव बरं. भाऊ कुठे आहे? भाऊ कोणी घेऊन दिले कुरकुरे? पप्पानी. थांब आपण लॉक काढू. हे बघा ते बघ कुठे जाणार भाऊ? काय श्रेयांश 4 दिवसाच्या नंतर चालला घरी है ना श्रेयांश? हां किती दिवसानंतर चाललो आपण घरी? 4 दिवसाच्या नंतर. आणि श्रेयांश ज्या हॉस्पिटलमध्ये होता त्या हॉस्पिटलचं नाव आहे पाटील हॉस्पिटल. हे बघा कितव्या फ्लोअरवर होता श्रेयांश तू? 2ऱ्या फ्लोअरवर होता है ना? 2ऱ्या फ्लोअरवर. आता आपली इथे गाडी पार्क केलेली आहे आणि बघा मित्रांनो रस्ता पण कसा आहे. अजिबात दुसरी गाडी पास होत नाही. हो हे बघा काढू सगळेजण आले ना, मम्मी पप्पा आले ना, आपण काढू गाडी. सगळ्यांना येऊ द्यायचं. या म्हणा लवकर. मन आईला ये म्हणा. आता या म्हणा आई. ठेवते ना सगळेजण आले ना, मग गाडी चालू करू आपण. हां पप्पा मेडिकल घ्यायला चालले. तर बघा हाय करायला हाय कर. हाय. पप्पा मेडिकल घ्यायला चालले. बघ सिमरन फॅन वगैरे. हां चाललं म्हणा. हो हाय. गाईज फायनली आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि श्रेयांशचे पप्पा घेत आहेत आता मेडिकल. सो श्रेयांशला घरी गेल्याच्या नंतर बी आय थिंक 5 दिवसाचा इंजेक्शनचा कोर्स डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे. सो आता आपल्याला घरी पण त्याला इंजेक्शन द्यावं लागणार आहे. आय मीन घरी म्हणजे आपल्या लोकल डॉक्टर किंवा फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आपल्याला इंजेक्शन द्यावं लागणार आहे. सो श्रेयांश फार एक्सायटेड आहे घरी जाण्यासाठी. 1 hour later. पप्पा मम्मी सो गाईज आता मेडिकल घेऊन आलेले आहेत श्रेयांशचे पप्पा वगैरे. हे बघा
चला बसा लवकर. A few minutes later. अरे हळू. सो गाईज अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलेला आहो आणि किती काढू आहे. एक मिनिट हा काढ आता. बालू गेट काढ की. हा मात्र कसं आहे का ना बालू. तर मंडळी सगळी आमची घरात गेलेली आहे आणि आता मी गाडी पार्क करणार आहे. आणि गाईस मला वाटते आपण इथेच ब्लॉगला द एंड करूयात. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून मित्रांनो.